त्या माणसाला माहित नसतं हा कल्पवृक्ष आहे म्हणून. तो आपला त्या झाडाखाली जाऊन बसतो, हास करतो. अरे बापरे, फार दमलो रे मी आज, पाणी हवं तुम्हाला जरा प्यायला. नुसता त्याच्या मनात विचार आला आणि लगेच चांदीच्या तांब्या भांड्यात पाणी आलं. अरे पाणी कसं काय आलं, कुणी आणलंय कुणी ते दिसत नाही, माणूस कुणी नाही, पण तांब्या भांड आलं, तांब्यात पाणी आलं, छान गाठ वाळा वेळा घातलेलं, छान सुगंधी. अरे पाणी आलं, थोडस खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. बघा म्हणजे मनात विचार कसे बदलतात, कसे विचार येतात. खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं असा विचार आला रे आला की लगेच पोहे, पोह्याची विचार. अरे काय असते रे, माझ्या मनात जे काही येतंय ते घडतंय. तो खुश झाला, जरा खाल्लं पिलं, मग इकडे तिकडे बघायला लागला. एकटा आहे मी, कुणीतरी जवळ बरोबर असतं तर बरं झालं असतं, आणि त्यातही एखादी सुंदर स्त्री असली तर बरं झालं असतं. म्हणजे आमचा सुख संवाद झाला असता. आणि लगेच स्वर्गातली अप्सरा यावी तशी सुंदर स्त्री शेजारी. अरे बापरे, सुंदर स्त्री शेजारी आल्या म्हटल्यावर हा एकदम खुश झाला. आता स्त्री आलेली आहे म्हटल्यावर गादी पाहिजे. कशा अपेक्षा वाढत जातात. गादी पाहिजे म्हणजे मग आमचा शृंगार सुरू होईल, आम्हाला छान मजा करता येईल, गादीवर झोपता येईल. गादी हलत आणि मग त्या बाई बरोबर झोपला आणि सहज वर बघतोय, आणि वर बघतोय तर त्याला ते झाड दिसतं. आणि या झाडावर भूतभीत तर नसतील ना, आणि झाडावर भूत. अरे बापरे, आता ही भूत खाली आली तर माझा जीव जाईल, आणि भूत खाली येतात आणि खरंच याचा जीव जातो. हे असं आहे म्हणजे